हॅलो नमस्ते, राधाच रसोईघरमध्ये परत एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत। आजचा जो मी पदार्थ तुम्हाला दाखवणार आहे खूप सगळ्यांना आवडणारा असा पदार्थ आहे। आज आपण बटाटा वड्याची रेसिपी पाहणार आहोत, पण हे जे बटाटे वडे आहेत हे वेगळ्या पद्धतीने केलेले आहेत। नेहमीची भाजी करतो तसे नाहीयेत, वेगळी पद्धत आहे। पाहूया मग त्याची रेसिपी। सुरुवातीला मी 5 बटाटे घेतलेले आहेत। एक लक्षात घ्या, मी डायरेक्ट कुकरमध्ये टाकत नाहीये, मी एका कुकरच्या भांड्यामध्ये हे बटाटे लावते। डायरेक्ट कुकरमध्ये लावले तर बटाटे खूप असे ओलसर होतात आणि बटाटा वडा पांचट होतो। तर कुकरमध्येच लावायचा आणि पाणी अगदी बेताचंच घालायचं, खूप भरून डब्याभर पाणी घालायचं नाही। आता मी हे भांडं कुकरमध्ये ठेवून 4 शिट्ट्या करून घेते। चला तर आपण रेसिपीसाठी सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण जे वड्यांसाठी लागणारे पीठ आहे ते भिजत घालूया। साधारण 1 वाटी मी पीठ घेते, बेसन पीठ घेतलेलं आहे। हे पीठ अर्धा ते 1 तास तरी भिजत राहिलं पाहिजे, त्यांनी आपले वडे छान होतात। त्यामध्ये आता आपण मीठ घालूया। साधारण अर्धा चमचा हे मीठ घातलेलं आहे। पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि थोडीशीच हळद घालायची। हळद अजिबात जास्ती नाही घालायची, नाहीतर वडे काळपट होतात, त्यामुळे अगदी कलर येण्यापुरतच हळद घालायची आहे। आणि आता आपण हे पीठ छान भिजूया, गाठी नाही झाल्या पाहिजेत। थोडं पाणी टाकून पाहायचं आधी। 1 कप पाणी सुरुवातीला लागेल, मग नंतर आपण वडे करताना आपल्याला जसं हवं तसं त्याला आपण फेटून घ्यायचंय। आता हे पहा, इतपत आपण भिजून ठेवूया आणि आता याला झाकून ठेवूया। कमीत कमी अर्धा तास तरी आपण हे झाकून ठेवूया। आता हे बटाटे आहेत हे छान उकडले गेलेले आहेत। आता मी नेहमीप्रमाणे ह्याची सालं काढून घेते। आता आपले बटाटे साल काढून झालेले आहेत। त्यानंतर आपण याला बारीक करून घ्यायचंय। हे छान कुस्करून झालेले आहेत। आता आपण वड्यासाठी जे लागणारा जो मसाला आहे तो करून घेऊया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या। खूप लसूण टाकायचा नाही, नाहीतर उग्र होतो। त्यानंतर आपण घालूया 1 इंच आलं, साधारण इतपत आलं होईल असं घाला। आणि आता हे मी सगळं बारीक करून घेते। आता पेस्ट मस्त बारीक झालेली आहे। आता त्यानंतर मी तुम्हाला सांगते की हा जो वडा आहे हा आपण त्याला भाजी करायची नाही किंवा फोडणी वगैरे पण द्यायची नाही। आज आपण सगळा कच्चाच मसाला वापरणार आहोत। पाहूया मग। हा जाडसरच झाले पाहिजे इतपत। साधारण 1 ते 2 चमचे होईल इतका हा आपला मसाला झालेला आहे। आलं, लसूण, हिरवी मिरची। त्याच्यामध्ये आपण कच्चा कांदा जो असतो तो टाकायचा आहे, बारीक चिरून घेतलेला आहे। 1 कांदा आहे तो तसाच टाकायचा। त्यानंतर आपण टाकायचं आहे चवीपुरतं मीठ, त्यानंतर त्यामध्ये भरपूर कोथिंबीर टाकूया आपण, मस्त चव लागते कोथिंबीरीने। परत अर्धा लिंबू पिळायचंय, पाव चमचा हिंग घालूया आणि 1 चमचा धने जिरे पूड टाकायची आहे। आता हे सर्व साहित्य आपलं टाकून झालेलं आहे। आता आपण ह्याला एकजीव करूया। आपलं हे सारण तयार आहे। आपण याचे छोटे छोटे वडे करूया, चपटे असे, तुम्हाला आवडेल अशा आकाराचे। साधारण हा आकार आपला छान वाटतो। आधी वडे करून ठेवले की तळायला सोपे जातात। बटाटे वड्याच्या सारणाचे वडे करून तयार आहेत। एक लक्षात ठेवायचं, एकतर तुम्ही कांदा करायच्या आधी तुम्ही टाका, जर तुम्हाला लगेच वडे करायचे नसतील तर कांदा लगेच टाकू नका, कारण कांद्याला मीठ लागलं की पाणी सुटतं आणि आपलं सारण थोडंसं ओलसर होतं। त्यामुळे हे वडे करताना जर लगेच करायचे नसतील तर जेव्हा करायचे तेव्हाच कांदा टाका। आता पीठ आपलं अर्धा तास तरी मुरून झालेलं आहे। आता त्याला आपण एकजीव करून घेऊया।
हे करत असतानाच त्याच्यामध्ये गरम तेल एक साधारण 2 चमचे टाकायचे, मोहन म्हणूया आपण त्याला. हे पहा, मी ऑलरेडी तापत ठेवलं होतं, म्हणजे जे आपले वड्याचे वरचं कवर आहे ते खुसखुशीत होतं. बरेचदा काय होतं, सगळ्यांचं पीठ छान होत नाही. म्हणजे खूप जण म्हणतात वड्याचं सारण तर छान होतं पण आमचं कवर काही नीट होत नाही. पण एक लक्षात ठेवा, हे पीठ आहे हे खूपदा फेटायचं, त्याच्यामध्ये हवा जाते आणि ते हलकं होतं आणि आपले जे वडे आहेत ते कुरकुरीत होतात छान. त्यामुळे सुरुवातीला वडे करायच्या आधी त्याला छान असं हाताने किंवा तुमच्याकडे जे साहित्य आहे त्यांनी छानपैकी असं फेटून घ्यायचं. हे पहा, हे पीठ असं इतपत पातळ पाहिजे म्हणजे आपल्या वड्यावरचं जे कवर आहे ते छान बसेल. जर खूप पातळ केलं तर ते तेलकट होतात आणि खूप जाडसर पीठ राहिलं तर ते कच्चट राहतं. त्यामुळे मध्यमच तुम्हाला हे पीठ ठेवायचं आहे. फक्त एकसारखं झालं पाहिजे, गाठी नाही झाल्या पाहिजेत. आता आपण वडे करायला घेऊया. ऑलरेडी मी तेल तापत ठेवलेलं आहे. पीठ टाकून बघायचं तापलंय का. आता छान तापलं गेलेलं आहे. आता गॅस मीडियम करायचा आणि मग तळायला घ्यायचं. तुम्हाला जर सुरुवातीला तुम्ही करत असाल आणि तुम्हाला कढईमध्ये हात घालायला भीती वाटत असेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा वडा सोडू शकता. हे पहा, आता पलटूया आपण. लक्षात ठेवा, आता मीच खाण्याचा सोडा टाकलेला नाहीये, फक्त गरम तेलच घातलेलं आहे. जर तुम्हाला सोडा टाकून पण करायचं करू शकता, पण ते जरा जास्ती तेलकट होतात. कवर क्रिस्पी होतं पण ऑइली खूप होतात. त्यामुळे ही पण पद्धत छान वाटते नुसतं तेल टाकून. दोन्ही बाजूनी व्यवस्थित वडे तळले गेले पाहिजेत. हे पहा, आपले वडे तयार आहेत. वड्यांबरोबर खाण्यासाठी मिरची करतोय. सुरुवातीला अशी मध्ये कापून घ्यायची, अजिबात तशीच टाकायची नाही, नाहीतर ती फुटून अंगावर येण्याची शक्यता असते. शेवटी आता आपण मिरच्या तळतोय. मी गॅस बंद करून टाकते कारण ऑलरेडी तेल खूप तापलेलं आहे. आता ह्यामध्ये कापलेल्या आपण ज्या मिरच्या आहेत त्या आपण तळून घेऊया. मीठ घालायचंय. आपल्या मिरच्या तयार आहेत. हे पहा, वडा तयार आहे. खूप छान लागतो हा वडा. नक्की करा तुम्ही. नेहमीपेक्षा जरा वेगळा आहे. यासाठी तयार आहेत गरमागरम बटाटे वडे. चवीला उत्तम लागणारा असा हा आपला बटाटे वडा तयार आहे. नक्की करा. जर तुम्हाला वाटलंच तर बटाटे वडे छान कुरकुरीत होत नाहीये तर किंचितसा सोडा टाका, पण खरं म्हणजे गरज नाहीये. आणि नक्की करून पहा. आणि राधा रसोई घर हे माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.